नमस्कार. तर जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवूया गटारी स्पेशल चिकन रस्सा. तर मी तुम्हाला दाखवते कसा बनवतात ते. तर मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्याला हळद, मीठ टाकून थोडंसं उकडून घ्यायचं आहे. तर मी थोडीशी हळद टाकून घेते. तर आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जराशी कोथिंबीर टाकायची आहे. तर आपल्याला 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला चिकन जास्त शिजवायचं नाही, फक्त वाफाळून घ्यायचं आहे. थोडा वास वगैरे येणार नाही चिकनचा. हां. तर आपलं चिकन तिकडं वाफत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करू. तर इथं मी खोबरं घेतलेलं आहे सुक्कं. ते 4-5 तुकडे आहेत. म्हणजे बारीक कट करून घेतले आणि दालचिनी आहे 2 तुकडे, 4 लवंगा, 4 मिरे आणि एक स्टार फूलचा तुकडा आहे. अर्धा तेजपत्ता, शहाजिरा अर्धा चम्मच, जिरा अर्धा चम्मच आहे. मोठी विलायची आहे एक आणि हिरवी विलायची. तर मी इथं दगडी फूल घेतलेलं आहे थोडंसं. मी थोडंसं डाळवं घेतलेलं आहे अर्धा चम्मच. तर हे आपले खडे मसाले आहेत. तर इथं मी 1 चम्मच धने घेतलेले आहेत. ह्या 2 मी सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा चम्मच तीळ आणि अर्धा चम्मच खसखस. तर मी इथं 4-5 मेथ्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला टाकून घ्यायचा आहे कांदा. हे 2 कांदे आहेत छोट्या साईजचे. कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. तर मी थोडं तेल टाकून घेते. तर आपला कांदा चांगला भाजेल. खोबरं टाकून घ्यायचं. तर आपला आजचा बेत खूप छान होणार आहे, झणझणीत मस्त. धने. तर हे तुम्हाला मसाले दाखवलेले. मिरची. तर हे आलं आणि लसूण. तर लसण 1 गड्डी लसण आहे आणि 2 इंच आलं आहे. खसखस आणि तीळ आणि छोट्या साईजचा 1 टोमॅटो आहे. आणि हे मेथ्या आहेत. तर आपला मसाला तयार झालेला आहे. आपल्याला थंड झाला नाही, पिसून घ्यायचा आहे. तर मसाला थंड झालेला आहे, याला पिसून घेऊ. तर मी आता साईडला एक पातेलं ठेवलेलं आहे. त्याच्यात आपल्याला अर्धा कप तेल टाकायचं आहे. तर आपल्याला टाकायचा आहे एक छोटा तेजपत्ता. हे वाटण. हे वाटण आपल्याला थोडं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर याला हलका हलका तेल सुटलेलं आहे. तर आपल्याला टाकून घ्यायचं त्याच्यात लाल तिखट. हे 2 चम्मच आहे आणि 1 चम्मच कमी तिखटवाला आहे. 1 चम्मच मी धने पूड टाकते. मसाल्यामध्ये धने टाकलेले आहेत म्हणून याच्यामध्ये कमी धने पूड टाकायचं. तर हे छोटा चायपत्तीचा चम्मच मी अर्धा चम्मच हळद टाकून घेते. तर हे मसाला आपल्याला थोडा वेळ तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. हलका हलका तेल सुटलं की आपल्याला त्यात चिकन टाकून घ्यायचं आहे. तर चिकन मी जास्त शिजवलेलं नाहीये, फक्त वाफळून घेतलेलं आहे. तर आपल्याला टाकून घ्यायचं आहे चिकन. तर आपल्याला थोडा वेळ आता असंच ठेवायचं आहे, जास्त याला हलवायचं नाही. हलवलं तर चिकन गाळ होऊन जाईल. तर आपल्याला बीच बीच मध्ये थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे. तर आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर आपण बघू. तर आपल्या मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे. त्याला आता आपण हलवून घेऊ. तर आपल्याला त्यात टाकायचं आहे मीठ. तर इथं मी चवीपुरतं मीठ टाकून घेते. गरम मसाला आणि कस्तुरी मेथी. तर आपलं चिकन छान शिजलेलं आहे आणि तेल पण सुटलंय. आपल्याला टाकायचं गरम पाणी. त्याच्यामध्ये अर्धा लिटर मी गरम पाणी टाकणार. थोडं थोडं करून टाकते.
तर आता आपण पाणी टाकून घेऊ. तर जेवढं आपल्याला पाहिजे ना ग्रेव्ही तेवढंच पाणी टाकायचं. तर मी तर थिक गिरवी बनवलेली आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तर आपल्याला वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. तर आपला झणझणीत चिकन रस्सा तयार झालेला आहे. तर आपल्याला 5 मिनिटासाठी परत झाकण लावून ठेवायचं आहे. तर 5 मिनिटानंतर बघा आपला रस्सा मस्त शिजलेला आहे. आपण गॅस बंद करून घेऊ. तर आपण आता एका डिश मध्ये काढून घेऊ. तर हे आहे आपला आजचा झणझणीत मस्त चिकन रस्सा. तर ही गटारी स्पेशल चिकन रस्सा तुम्ही नक्की बनवून बघा, तो तुम्हाला खूप आवडेल. तर इथे गरम गरम भाकरी, भात, कांदा, लिंबू आणि हिरवी मिरची. तुम्हाला माझा आजचा बेत कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.